92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माझे मित्र सहकारी आदरणीय मदन हेरावार, संसदेतील माझे सहकारी आदरणीय हंसराज जहीर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर मुरलीधर चांदेकर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर विद्याताई देवधर, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कुलते, साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशालीताई येडे, यवतमाळच्या प्रथम नागरिक कांचनताई चौधरी, महामंडळाचे कार्यवाह डॉक्टर इंद्रजित उरके, डॉक्टर विलास देशपांडे, शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे, आम्हा सगळ्यांना अतिशय आदरणीय असणारे आदरणीय सुभाष शर्माजी, ज्यांनी ग्रामीण क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं असे लतू नंदापुरीजी, माझे सर्व सहकारी आमदार मित्र आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, या साहित्य 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या विचार मंथनामध्ये सहभागी झालात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण निरनिराळ्या विषयावर रुचिपूर्ण सहभाग आपल्या सगळ्यांचा होता आणि विशेष करून हे संमेलन आपल्या सगळ्यांच्या सहभागातून अतिशय यशस्वी झालं। या यशस्वी संमेलनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई ढेरे, स्वागताध्यक्ष आदरणीय मदन हेरावार आणि त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। एखादी गोष्ट यशस्वी व्हायची असेल तर अनेक लोकांचे प्रयत्न लागतात, पण एखाद्या वेळी एखादा माणूस उठून त्यामध्ये स्वाभाविकपणे कुठेतरी जर अडचण निर्माण करतो तर तोच विषय बनत जातो। परंतु एवढ्या मोठ्या संमेलनामध्ये आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने सहभागी झालात आणि खरोखर आपण आज आपल्या महाराष्ट्राची जी साहित्य संस्कृती आहे, मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचा आणि साहित्याचा जो आनंद घेतला याचा निश्चितपणे सगळ्या मराठी बांधवांना खूप अभिमान आहे। काल रात्री मी दिल्लीहून आल्यानंतर घरी जेव्हा गेलो तेव्हा दिवसभर दिल्लीमध्ये होतो आणि रात्री पण नागपूरला कार्यक्रमामध्ये होतो। 11च्या दरम्यान मी TV लावला, त्यावेळी ABP माझामध्ये साहित्य संमेलनाची माहिती दिल्या जात होती, इथल्या पुस्तक प्रदर्शनाबद्दलची माहिती होती आणि हिंगणघाटमधल्या एका या संमेलनात सहभागी झालेल्या व्यक्तीने बरेच पुस्तकं खरेदी केले, त्याची मुलाखत सुरू होती। खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचं प्रदर्शन झालं, निराळ्या साहित्यिकांचे विचार आज या पुस्तक रूपाने आपल्या हजारो लाखो लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे। खरं म्हणजे हा विचारांचा ठेवा आपल्याकरता खूप महत्त्वाचा आहे। आपल्या देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्यात मोठी समस्या आहे। कारण असं म्हणणं गैर होणार नाही की राजकारणामध्ये बरेच लोक हे सांगतात, वी आर नायदर लेफ्टिस्ट नॉर राईटिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट। हे जी पार्टी सत्तेत येते तिकडे लोक जातात, मग लोकशाहीमध्ये त्याला अपवाद पण नाही आहे। पण ही गोष्ट खरी आहे की आपला देश आणि समाज ज्या स्ट्रक्चरवर उभा आहे, जी संरचना आहे, ती संरचना ज्या विचाराची आहे, तो विचार या समाजाला आणि देशाला दूरगामी परिवर्तनाची दिशा देणारा आहे। 1947च्या आधी जेव्हा स्वाधीनता आंदोलन सुरू होतं
तेव्हा लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये एक वैचारिक विवाद होता. लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं होतं की राजनैतिक स्वातंत्र्य पहिले मिळालं पाहिजे आणि आगरकरांचं म्हणणं असं होतं की सामाजिक सुधारणा पहिले झाल्या पाहिजे. राजकीय स्वातंत्र्यही महत्त्वाचं होतं आणि सामाजिक सुधारणाही महत्त्वाच्या होत्या आणि त्यामुळे यातली कोणती गोष्ट पहिले आणि कोणती गोष्ट नंतर हा विचाराचा विषय होऊ शकतो. पण सामाजिक आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्र पुनर्निर्माण या गोष्टी कोणाच्या करता मतभेदाच्या किंवा मतभिन्नतेच्या असू शकत नाही. आणि आपला जो भारतीय समाज आहे या समाजाला इतिहास, संस्कृती, विरासत, साहित्य, काव्य, संगीत, नाटक याची मोठी पार्श्वभूमी आहे. आणि विशेषतः महाराष्ट्राला आणि बंगालला जी साहित्यिक चळवळ आहे, नाट्य चळवळ आहे, संगीताची चळवळ आहे, कवितांची चळवळ आहे, यात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि मराठी भाषेचं मोठेपण हे तुम्हाला ज्या दिवसापर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जात नाही. मराठी कविता, मराठी साहित्य, मराठी नाटक किती श्रेष्ठ आहे याचा परिचय मराठीपासून, महाराष्ट्रापासून दूर गेल्यानंतरच आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून आज या मराठी सारस्वताच्या इतिहासामध्ये तुम्ही आज जे विचारमंथन केलेलं आहे त्या विचारमंथनातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही गोष्टी होणार आहेत. मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या नागपूरला एक ललित कला विहार म्हणून मंडळ होतं. मी प्राथमिक शाळेमध्ये होतो. माझ्या आईला साहित्याबद्दल बरीच आवड होती आणि मी लहानपणी आईबरोबर कधी कधी बाळशास्त्री हरदासांची भाषणं ऐकायला जायचो. आणि कधी कधी त्या धनवटेनगर विद्यालयाच्या प्रांगणावर मला थोडं करपात्री महाराज, प्रभावती राजे, वि ग देशपांडे अशा अनेक भाषणं, बामू पुरंदरे अशी अनेक, शिवाजी सावंत अशी भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. शिवाजी सावंतांनी, बामू पुरंदरेंनी एवढं मोठं लिखाण केलेलं आहे की त्यांचा राजा शिवछत्रपती हे पुस्तक मी 10दा वाचलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श ठरले. पण छत्रपती शिवाजी महाराजांवर तर पुस्तक जर वाचायची संधी मिळाली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज कधीच समजलेही नसते आणि आदर्शही झाले नसते. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता, ऐकता, बघता, आता यांनी सांगितलं की श्रीधर फडकेचं गाणं होतं आणि ते गाणं त्यांनी आता ऐकलं, फिटे अंधाराचं गाणं. त्याच कॅसेटमध्ये मला वाटतं बहुतेक पुण्याचे कवी आहे कांबळे, त्यांची एक कविता आहे, या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी. थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्यही लाचार पाहिला मी. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कवितेच्या ओळी आणि शब्दांच्या ओळीमध्ये केवढा भावार्थ आहे. जीवन जगण्याची प्रेरणा, जीवनामध्ये काही करण्याची प्रेरणा, सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी, सामाजिक जागरूकता ही अनेक नाटकांच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, कविताच्या माध्यमातून समाजातल्या सामान्य माणसापर्यंत जात असते. अनेक लोक अशी आहेत की आपण त्यांना विसरू शकत नाही. मधल्या काळामध्ये मी एकदा अमिताभ बच्चनला भेटलो तर मी त्यांना म्हटलं की मला फायटिंगचे पिक्चर खूप आवडतात. त्यावेळी मी जंजीर आणि दिवार खूप मी 3 पाहिला होता. कारण त्यावेळी विद्यार्थी असताना धूमधडाक्याचे सिनेमे आवडायचे. पण ज्यावेळी ऋषिकेश मुखर्जींनी आनंद सिनेमा काढला होता आणि तो छोटासा सिनेमा होता, त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी आणि अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यामध्ये एक शर्यत लागली होती. राजेश खन्ना असं म्हणाले की हा सिनेमा चालणार.
आणि ऋषिकेश मुखर्जी म्हणाले की हा काही चालणार नाही. तर त्यांनी सांगितलं की हा चालणार. हा जर चालला तर माझ्या पुढच्या सिनेमाला तुम्ही फुकट दिग्दर्शन द्या, आणि हा जर नाही चालला तर तुमच्या पुढच्या सिनेमात मी फुकट काम करेन. आनंद सिनेमा ज्यावेळी लोकांनी बघितला तर डोळ्यातून अश्रू बाहेर येत असताना लोक सिनेमा संपल्यानंतर बाहेर येत होते, कारण त्या सिनेमाने लोकांना एक धडा दिला होता, एक मार्ग दाखवला होता की जीवनामध्ये कितीही संकट आली तरी ती संकट आनंदाने झेलली पाहिजे आणि आनंदाने पुढे गेलं पाहिजे, याचा संदेश. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, हा या पृथ्वीचा यावच्चंद्र दिवा करू असा नियम आहे. अमरत्व कोणालाच नाही आहे, आणि ज्यामुळे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि त्यामुळे ज्याला मृत्यू अटळ आहे असं पाहिल्यानंतर लक्षात येतं की सत्ता असेल, संपत्ती असेल, मान असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, हे सगळं खोटं आहे. ज्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो हे काहीच त्याच्याबरोबर जात नाही. पण जे काही जीवन जगायचं असतं ते जीवन जगायचं असेल तर तुम्हाला विचाराची प्रेरणा लागते. लोकशिक्षणातून, लोकप्रबोधनातून, लोकसंस्कारातून तुमचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं, परिपक्व होतं, आणि विचाराच्या दिशेतून जीवन दृष्टिकोन मिळतो. आणि आज भारतीय समाजाला जो प्रगल्भ वैचारिक दृष्टिकोन दिलेला आहे, जे काही आपण टिकून आहोत, याचं सगळ्यात मोठं काही कारण असेल तर आपल्या साहित्यिकांनी इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर दिलेला विचारांचा ठेवा हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि या शक्तीच्या भरोशावर आपण उभे आहोत आणि पुढे जातो. मी तुम्हाला माझ्या जीवनातली एक चांगली गोष्ट सांगतो. मला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण करण्याची संधी मिळाली, आणि भाषण केल्यानंतर मी तिथल्या प्रधानमंत्र्यांकडे गेलो चहा पिण्याकरता. माझ्याबरोबर त्यावेळी वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी पण बरोबर होत्या. आणि चहा पिता पिता ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे. मी चटकन सांगितलं, गरिबी आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे, पॉप्युलेशन खूप आहे, आणि ही आमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे. मी याला गमतीने म्हटलं की वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आमचा देश धनवान आहे पण जनता गरीब आहे, आणि आम्हाला हे चित्र बदलवायचं आहे. माझं ऐकल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्या देशातली सध्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर तरुण मुली लग्न होण्याच्या आधीच लिव्हिंग रिलेशनशिपमधून कुमारी माता बनतात, आणि त्यामुळे आमच्या सामाजिक व्यवस्थेचं फॅब्रिक फाटून गेलेलं आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये शब्द वापरला की पूर्ण फाटून गेलेलं आहे, आणि ही आमच्या देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. मी हे ऐकल्यावर शांतपणे ऐकत असताना त्यांनी मला पुढला प्रश्न विचारला की तुमचा देश गरीब आहे, मागासलेला आहे, अशिक्षित आहे, संख्या मोठी आहे, मग तुमच्या देशात ही समस्या नाही आहे का. मी त्यांना उत्तर दिलं नाहीच्या बरोबर आहे. तेव्हा त्यांनी मला विचारलं असं कसं शक्य आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत ही मूल्याधिष्ठित आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय समाजाची विशेषता आहे. आणि ही आम्हाला मिळाली कुठून. ही आमच्या शिक्षणातून मिळाली, साहित्यातून मिळाली, कवितेतून मिळाली, कोणी पटकथा चित्रपटाच्या लिहिल्या त्यातून मिळाली, संगीताच्या स्वरातून मिळाली. तुम्हाला कदाचित मी अतिशयोक्ती नाही करत पण व्यक्तिगत अनुभवातून सांगतो की तुम्ही उत्तम संगीत ऐकलं तर तुमच्यावर त्या संगीताचे परिणाम होतात. तुम्ही उत्तम साहित्य वाचलं तर त्या साहित्याचे परिणाम होतात.
तुम्ही उत्तम कविता वाचली तर कवितेचे परिणाम होतात. आणि काल एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि मी बरोबर होतो. त्यांनी भाषणात सांगितलं की मी लहानपणापासून खेळायला लागलो. पहिले मी बंड होतो, खूप गडबड करायचो, पण हळूहळू मी माझ्या खेळावर जसं जसं कॉन्सन्ट्रेशन करायला लागलो तसं माझं व्यक्तिमत्व बदलायला लागलं. म्हणजे खेळातून, नाटकातून, कवितेतून, साहित्यातून, समाजकारणातून, शिक्षणातून आणि घरात आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या संस्कारातून माणूस बदलतो. आणि माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. आणि म्हणून समाजाचा सगळ्यात लास्ट स्टेक होल्डर कोणी असेल तर तो व्यक्ती आहे. व्यक्तीचा समूह जेव्हा एकत्र होतो त्याला आपण समाज म्हणतो. आणि अनेक समाज जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक राष्ट्र निर्माण होतं. पण शेवटी जर एका व्यक्तीने असं ठरवलं की मी चांगलं वागायचं ठरवलं तर देश चांगला होणार आहे. जसं मोठ्या अथांग सागराचं वर्णन केलेलं आहे की विराट सागराचं स्वरूप बघितल्यानंतर शेवटी सागर काय आहे? करोडो थेंबांचा एका ठिकाणी संग्रहित झाल्यानंतर सागरामध्ये रूपांतर झालं. पण त्या प्रत्येक थेंबाने जर असं ठरवलं की मला नाहीच व्हायचं एकत्र, तर सागर कधीच तयार होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाला पूर्णपणे सगळ्या समाजाला बदलवायचं असेल, सामाजिक आर्थिक परिवर्तन देखील करायचं असेल, तरी समाजामध्ये शेवटी या सगळ्या गोष्टी ज्या आपण विचार करतो त्या महत्त्वाच्या आहेत. आमच्या लहानपणी मराठीच्या पुस्तकामध्ये एक सुंदर भाग आहे. मराठीच्या पुस्तकात एक सुंदर कविता लिहिली होती. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. चांगुलपणावर, गुणवत्तेवर कुठलंही पेटंट रजिस्टर होऊ शकत नाही. आणि मला तर असं वाटतं की चांगुलपणाबद्दल, चांगल्या गुणवत्तेबद्दल त्याची कॉपी करण्याकरता काहीही हरकत नाही. कारण चांगुलपणा ही कोणाची मोनोपल्ली नाही आहे. चांगलेपणा, चांगली गुणवत्ता ही कोणाची मोनोपल्ली नाही आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की कधी कधी खूप मोठे लोक आपल्याला भेटतात आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर, त्यांच्या अनुभवातून सगळं बघितल्यानंतर जेव्हा आपण वापस येतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की मी यांना खूप मोठं समजत होतो, तेवढे मोठे नाही, हे खूप लहान आहे. आणि ज्यांना आपण खूप लहान समजत असतो पण ज्यांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की ते खूप मोठी आहेत. त्यामुळे तुम्ही वैशाली ताईंना बोलावलं हे खूप चांगलं केलं. कदाचित त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली नसतील, पण जीवनाच्या संघर्षामध्ये आत्मविश्वासाने त्याचा प्रतिकार करत जीवन जगत असताना आत्मविश्वासाने जगायचं, अडचणी आणि समस्यावर मात करायचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या जीवनात प्रस्तुत केलं. खूप मोठं आहे. मी नेहमी, कालच मी एका मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली, निवडणूक हारले होते. मी त्यांना म्हटलं की रिचर्ड निक्सनचं आत्मचरित्र तुम्ही एकदा वाचा. तर म्हणे त्यात काय आहे? तर रिचर्ड निक्सनवर ज्यावेळी अमेरिकेत बहिष्कार घातला गेला होता त्यावेळी वॉशिंग्टनच्या चांगल्या एरियात त्यांना घर देखील घ्यायला लोकांनी विरोध केला होता. त्या काळामध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकातली हेडलाईन खूप चांगली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट इज फिनिश वेन इज क्विट्स. युद्धभूमीवर हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमीवरून पळल्यानंतर मात्र माणूस समाप्त होतो. कधी चांगले दिवस आहे, कधी वाईट दिवस आहे, कधी यश आहे, कधी अपयश आहे, कधी आर्थिक स्थिती चांगली आहे, कधी वाईट आहे, कधी समाधान आहे, कधी दुःख आहे, कधी उजेड आहे, कधी प्रकाश आहे. हे चालतच राहणार आहे. पण याही परिस्थितीमध्ये आपण आनंदाने जगलं पाहिजे, आपण आत्मविश्वासाने जगलं पाहिजे, आपण समस्यांवर मात करत पुढे गेलं पाहिजे. हे कुठेतरी लहानशा माणसाकडनं देखील आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यामुळे आपल्या समाज जीवनामध्ये आणि राष्ट्र जीवनामध्ये खूप कंपार्टमेंट्स आहेत.
शैक्षणिक क्षेत्र महत्त्वाचं आहे, कारण भविष्याची पिढी निर्माण करणारे संस्कार त्यातून आपण माणूस घडवतो. शिक्षणामध्ये साहित्य, संस्कृती, कविता, इतिहास त्याच्या माध्यमातून आपण भूतकाळाच्या इतिहासात वर्तमान काळात शिकून भविष्याचा वेध घेणारं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही आहे. तुम्हाला मोकळेपणे मी काही राजकारणी नाही. माझ्यात हिंमत आहे. मी लोकांना सांगतो, माझ्या लाखो लोकांना, मला पटलं तर मला मत द्यायला नका. एकाने मला विचारलं की तुम्ही असं का बोलता, मंत्री नाही राहिलं तर काय माणूस मरतो का? राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. लोकनीती, बृहत्तर राजनीती आणि राष्ट्रनीती याचा अर्थ राजकारण आहे. पण दुर्भाग्य असं झालं की सत्ता कारणाचा अर्थ केवळ राजकारण झाला. आणि पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि त्यामुळे राजकारणातला भावार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सगळ्याच पक्षामध्ये चांगली लोक आली आणि गुणात्मक परिवर्तन झालं तर लोकतंत्र यशस्वीच होणार आहे. पण चांगले ॲडिशन सगळ्याच ठिकाणी झालं पाहिजे, तेव्हाच ते होईल. पण राजकारणाची आपली सीमित मर्यादा आहे. आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की राजकारणी लोकांनी बाकीच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये. युनिव्हर्सिटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, साहित्यिक, कविता हे ज्यांचे ज्यांचे क्षेत्र आहेत त्यांनी काम करावं. पण यांनी हस्तक्षेप करू नये याचा अर्थ त्यांच्या आपसात संबंध असू नये हे बरोबर नाही. कारण ज्यावेळी इमर्जन्सी लागली होती 1975 साली, त्यावेळी लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता पु ल देशपांडे आणि दुर्गाताई भागवत यांच्या राजकीय नेत्यांपेक्षाही त्यांच्या सभांना अलोट गर्दी होती. आणि त्यांनी साहित्यिक म्हणून सांगितलं की आम्ही राजकारणात नाही, आम्ही राजकारणात येणार नाही, पण आमच्या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे, कोणीही निवडून येऊ, पण या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे याकरता त्यांनी लोकांमध्ये येऊन लोकशाही वाचवण्याच्या संघर्षात ते सहभागी झाले. आणि जेव्हा जनता पार्टीचा विजय झाला तेव्हा दूर झाले. कधी दुर्गा भागवतांनी किंवा पु ल देशपांडेंनी आम्हाला राज्यसभेची सीट द्या असं चुकूनही सांगितलं नाही. केवळ लोकतांत्रिक मूल्याधिष्ठित लोकतांत्रिक मूल्य होती त्याच्याकरता त्यांनी जरूर संघर्ष केला. पण आपलं काम संपल्यावर त्यातून ते बाजू झाले. त्यामुळे साहित्यिक, राजकारणी यांच्यामध्ये कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन असलं पाहिजे. जिथे संवाद होत नाही तिथे विसंवाद होतो, आणि जिथे विसंवाद होतो तिथे वितंड वाद होतो. त्यामुळे आपल्या आपल्या मर्यादा सांभाळून आपण एकमेकाच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी या ठिकाणी आलो याचं कारण असं की या एवढे मोठे साहित्यिक आहेत. आपण सगळेजण आपल्या चिंतनातून, आपल्या मंथनातून, आपल्या सुझावातून एखादी गोष्ट अशी कोणती असेल की जी आपल्याला राजकारणात, समाजकारणात करण्यासारखी असेल तर ती तुमच्याकडून शिकली पाहिजे, याकरता मी तुमच्या संमेलनामध्ये आलो. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंदही आहे की आपण याच्यावर विचार करता. हे मगाशी सांगितलं की मतभिन्नता काही हरकत नाही, मतभिन्नता असली तरी काही हरकत नाही, पण मनभेद असता कामा नये. आपल्याला विरोध करणाऱ्या माणसाचा सन्मानच केला पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या देशाच्या समस्या आजच्या नाही आहेत. 47च्या पासून आहे, आजही आहे, उद्याही राहतील. समस्या या निर्माण होत असतात परिस्थितीनुरूप, आणि त्या समस्या हाताळायच्या असतात परिस्थितीनुरूप. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजकारणामध्ये, राष्ट्रकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, शिक्षण, साहित्य, संगीत, कविता, नाटक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये सगळे लोक काम करत आहेत. आणि सगळ्यांच्यामध्ये कुठेतरी उद्दिष्ट असतं, मिशन असतं. आणि उद्दिष्टाशिवाय माणूस म्हणजे काही उपयोगाचं नाही. आणि हे उद्दिष्ट काय आहे हे जर सगळ्यांनी ओळखलं तर मला असं वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज समाजामध्ये जातीयवाद, अस्पृश्यता, सांप्रदायिकता, धर्मांधता
ही आपल्या समाजाच्या समस्या आहे. या कुठलाही माणूस हा जातीनी, धर्मानी, पंथानी किंवा भाषेनी किंवा सेक्सनी श्रेष्ठ नाही आहे. तर माणूस हा त्याच्या गुणांनी श्रेष्ठ आहे. या संकल्पनेवर विश्वास ठेवून तसंच वागण्याची आवश्यकता आहे. पण हे जरी खरं असलं तरी जातीवाद मात्र मागे लागला असतो. जी जात नाही ती जात. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तुझ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कालांतराने हळूहळू कमी कशा होतील याकरता प्रयत्न करत राहणं. एकाने चांगलं उदाहरण दिलंय की एक माणूस नदीच्या प्रवाहामध्ये तुरटीचा खडा घेऊन फिरवत होता. त्याला विचारलं, तू काय करतोय? तो म्हणला, मी पाणी शुद्ध करतो. त्याला विचारलं, तू कशाला एवढं एका तुझ्या ह्याच्यात पाणी येत आहे जात आहे, एवढा मोठा प्रवाह आहे, तुझ्या हातात लहानशी तुरटी आहे, तर तुझं हे येणे एवढं थोडी पाणी शुद्ध होणार आहे. तो म्हणाला, किती पाणी शुद्ध होतं याच्याशी माझा संबंध नाही आहे, पण नदीत वाहणारं पाणी शुद्ध करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. हे माझ्याकरता मिशन आहे. त्या माझ्या कामाबद्दल मी समाधान आहे. परिणाम काय होतील कदाचित सांगता येत नाही, पण मी मात्र प्रयत्न करत राहील. आणि म्हणून या समाजाला आणि राष्ट्राला घडवायचं असेल तर ॲप्रोप्रिएट इकॉनॉमिक पॉलिसी, विजन असणारी लिडरशिप, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि विकासविमुख दृष्टिकोन हे राजकारण्यांकरता आवश्यक आहे. पण राजकारणाच्या बाबतीमध्ये विक्रमादित्याच्या इतिहासापासून आपल्याला माहिती असेल की सिंहासनावर राजा बसण्याच्या आधी त्यावेळी धर्मगुरू येऊन त्याच्या पाठीवर कोड मारायचा आणि तो म्हणायचा, राज नाही धर्मश्रेष्ठ आहे. राजकारणावर आणि सत्ताकारणावर सोशल डिटरंट फोर्स म्हणून सामाजिक दंडशक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि हा सोशल डिटरंट फोर्स जो आहे, दंडशक्ती जी आहे, ही साहित्यिक, पत्रकार या सगळ्यांच्या ताकदीने निर्माण होणार आहे. प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की मी जर चांगलं वागलो नाही तर समाजात माझी चित्र होणार आहे. चांगल्या माणसाला, चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे. शक्य तेव्हाच आहे की चांगलं काम करणाऱ्याच्या मागे लोक उभं राहतील आणि वाईट करणाऱ्याचा विरोध करतील. आणि म्हणून लोकांना जागृत करणं, लोकांना त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनीतिक प्रश्न नीट समजावे, उमजावे आणि त्यांच्या मनाला, त्यांच्या विचाराला योग्य दिशा मिळेल हे शेवटी कोण करणार? हे शिक्षणाच्या माध्यमातून होणार, हे साहित्याच्या माध्यमातून होणार. आणि म्हणून आपण जेव्हा महाभारत, रामायण, शिवाजी महाराज सगळे चरित्र वाचतो त्या प्रत्येक चरित्रामध्ये आपल्याला नेहमी काही ना काही गवसत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा तर नेहमी आपण जेव्हा वाचू तेव्हा नवीन नवीन गोष्टी लक्षात येतात. आदर्श राजा, आदर्श पिता, प्रत्येक बाबतीत आदर्श. त्यांचं जे वर्णन केलं होतं, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निदारू, श्रीमंत योगी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करायचं असेल राजकारणात तर त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. सामाजिक समता, समरसता, सोशल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इक्वॅलिटी प्रस्थापित करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं अध्ययन केलं पाहिजे. आणि प्रखर राष्ट्रभक्ती कशी असते, देशाकरता सर्वस्व अर्पण करण्याचं उदाहरण बघायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर. सत्य आणि अहिंसेकरता समाज प्रबोधन करून जनआंदोलन कसं उभं करायचं, जगात वारसा निर्माण करणारा ऐतिहासिक नेतृत्व कोणतं असेल तर महात्मा गांधी. तुम्ही बघा की प्रत्येकातून काही ना काही शिकण्यासारखं आहे. आमची अडचण अशी आहे की आम्हाला सगळ्यांना असं वाटतं मीच एकटा शहाणा आहे, बाकीच्यांना काही कळत नाही. मी साहित्याबद्दल नाही बोलत आहे, राजकारणाबद्दल बोलत आहे. हे मला माझ्यावर नाराज होते. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. त्यामुळे माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि आपल्याला प्रत्येक माणसाच्या जीवनचरित्रातून एक नवीन दिशा मिळते जी आपण सामाजिक आणि राजकीय, राष्ट्रीय दृष्टिकोन बनवण्याकरता त्याचा उपयोग करू शकतो.
हा देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, हा भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावा, जात, पंथ, धर्म, भाषा, सामाजिक विषमता, आर्थिक विषमतेपासून मुक्त व्हावा, मानवतेच्या आधारावर, जीवन मूल्यांच्या आधारावर हा देश पुढे गेला पाहिजे. पण हे करत असताना ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, स्किल, रिसर्च हेही आवश्यक आहे. कारण शेवटी याला आपण नॉलेज म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. संपत्ती मिळवायची आहे, पण कोणाकरता? राष्ट्र पुढे न्यायचं आहे, पण कोणाकरता? समाज संस्कारित करायचा आहे, आदर्श समाज पद्धती, जीवन पद्धती, परिवार पद्धती झाली पाहिजे, कोणाकरता? समाजाचं, राजकारणातलं नेतृत्व करणारे समाजकारणी, राजकारणी, साहित्यिक, कवी सगळ्यांची जबाबदारी आहे की आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जर नीट दिशा दिली तरच हे राष्ट्र पुढे जाणार आहे. आणि हे जर जायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमध्ये कुठे ना कुठे समन्वय असला पाहिजे. समन्वयाचा अर्थ आपण हेही समजून घेतलं पाहिजे की आपला रोल कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो. आणि पण त्याचबरोबर आपल्यामध्ये समन्वयाच्या माध्यमातून जे उद्दिष्ट आपण सगळ्यांनी बाळगल्या त्यातली एकवाक्यता असली पाहिजे. आणि ही एकवाक्यता जी आहे हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. अनेकता में एकता यही हमारी विशेषता. शेवटी त्यात काही ना काही तर कॉमन आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे, वेगळ्या भाषा आहेत, वेगळी संस्कृती आहे, वेगळे पेहराव आहेत, खानपान पद्धती वेगळी आहे, पण आम्ही एक आहोत. आणि म्हणून आज आमची जी एकता आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आहे, सहभागातून आहे. आणि म्हणून या प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं मगाशी मी आपल्याला सुचवलं की जीवनातले कंपार्टमेंट्स असतात, प्रत्येक कंपार्टमेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही जर एखाद्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेले तर डोळ्याच्या डॉक्टरांचा वेगळा वॉर्ड असतो, हार्टचं ऑपरेशन करणारे वेगळे असतात, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी वेगळी असते, एक्सरे काढणारा वेगळा असतो, कोणी कोणाच्या कामात हस्तक्षेप नाही करत. पण जोपर्यंत डायग्नोसिस करायचा असेल तर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आवश्यक आहे. MRI काढल्याशिवाय डायग्नोसिस होत नाही. एकमेकाला पूरक आहे. आणि म्हणून या समाजाचं सामाजिक आर्थिक परिवर्तन करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली राष्ट्र आणि समाज निर्माण करायचा असेल तर केवळ राजकारणातून ते शक्य नाही आहे. राजकारण्यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे, तेवढीच भूमिका साहित्यिकांची आणि पत्रकारांची आहे, कवींची आहे, शिक्षण महर्षींची आहे, शिक्षकांची आहे, सगळ्यांचीच आहे. आणि प्रत्येकजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देणार असेल तरच गुणात्मक परिवर्तन होणार आहे. आणि ही चळवळ जर लोकांपर्यंत पोचवायची असेल, ज्यातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार असा घडावा, ते तुमच्यासारख्या या प्रबोधनातून होणार आहे. चांगलं ऐकायला मिळालं, चांगलं वाचायला मिळालं, चांगलं बघायला मिळालं. आणि तुम्ही जे एवढ्या लोकांनी प्रचार केला, खरोखर खूप आनंद मला झाला. कारण साहित्य संमेलनामध्ये सर्वसामान्य लोक एवढ्या मोठ्या संख्येने येत नाही. पण आज तुम्ही सगळेजण आणून तुम्ही रसिकता दाखवली की प्रत्येक साहित्यिकाचे काय विचार आहेत, त्याचं काय मार्गदर्शन आहे, तो आपल्याला काय सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकलं. एवढे पुस्तकाचं प्रदर्शन आहे, त्यातून पुस्तकं विकत घेतली. हा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. आणि म्हणून त्यालाही पण मी नेहमी सांगतो की याच्याकरता केवळ आत्महत्या होतात हे प्रोजेक्ट करून नाही होणार. जे सुभाष शर्मांनी केलं, मी पण 25 वर्ष झाले शेतीमध्ये काम करतोय. बऱ्याच वेळा मला पश्चाताप होतो की आपण या कठीण कामात 20 वर्ष, पण एक एक गोष्टीतून शेती इकॉनॉमिकली व्हायबल कशी होईल. मी भारताचा इरिगेशन मिनिस्टर आहे. मी भांडून 1,00,000 कोटी रुपये सिंचनाकरता आपल्या महाराष्ट्राकरता आणले की आपल्या महाराष्ट्रातलं सिंचन 50% कसं होईल. आणि कॅनॉलच्या ऐवजी पाईपमधून पाणी कसं जाईल, पाईपमधून आलेलं पाणी ड्रीपमध्ये कसं जाईल, ड्रीपमध्ये गेलेल्या पाण्यातून 2.5 पट उत्पन्न कसं वाढेल, तो क्रॉप पॅटर्न कोणता असला पाहिजे. आणि शेवटी मी आज वेड्यासारखा 12 वर्ष झाले मागे लागलो आहे की या देशातल्या शेतकऱ्यांनी गहू, तांदूळ, ज्वारी, कापूस, ऊस लावून शेतकऱ्याचा प्रश्न सुटू शकत नाही.
जर शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी पेट्रोल डिझेलचा पर्याय काढून बाजारात विकला पाहिजे. आणि मी यशस्वी झालो. आता आम्ही बायोमासपासून बायो CNG तयार केला आणि 18 वर्ष पुराणा ट्रॅक्टर चालवला. एका ट्रॅक्टरवाल्याने 60,000 रुपये वर्षाला वाचतात. तुमच्या सगळ्यांच्या गाड्यांमध्ये जेवढं पेट्रोल आहे यवतमाळच्या, त्यात आमचं 5% इथेनॉल मिसळलेलं आहे, जे शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला त्या त्या क्षेत्रामध्ये काळा परत्वे बदल करावा लागेल. ओल्ड इज गोल्ड हे युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. कोणी जर म्हणेल की जे जुनं आहे तेच गोल्ड आहे, तेच आम्ही स्वीकारू, हेही सत्य नाही आहे. जे चांगलं असेल, जे योग्य असेल, जे त्रिकालाबाधित असेल, जे समाज आणि राष्ट्राच्या उपयोगाचं असेल, ते जे गोल्ड असेल ते आम्ही स्वीकारू. आणि जे टाकाऊ असेल, ज्यामुळे समाजाचं देशाचं नुकसान होईल, ते आम्ही सोडून देऊ. त्याला आम्ही आमच्याबरोबर घेणार नाही. ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, ज्ञान आम्ही स्वीकारू. जर आमच्या देशात नसेल तर जगात असेल तर ते स्वीकारू. जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती, जीवन पद्धती, शिक्षण पद्धती, योग विज्ञान, आयुर्वेद आज जगामध्ये पॉप्युलर आहे. मी उझबेकिस्तानमध्ये गेलो होतो. अँबॅसेडरने रात्री कार्यक्रम ठेवला. 300 मुस्लिम महिलांनी कथ्थक नृत्य केलं, कुचिपुडी गेलं आणि सकाळी उठून गेलो तो 1000 लोकांनी योगासनं केली. आज जगामध्ये किती मोठ्या लोक आपल्याकडे आशेने बघत आहेत. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं काल आपण जयंती साजरी केली. विवेकानंदांनी सांगितलं होतं की आमची भारतीय संस्कृती एवढी सहिष्णुता, सहजता, सरलता, सर्वसमावेशकता हे आमचं इनहेरंटच आहे, आमच्या शरीरातच आहे. आणि म्हणून पारशी आले, जे कोणी आले त्यांना आम्ही स्वीकारलं. पण ज्या ठिकाणी आतंकवाद आहे, ज्या ठिकाणी आम्ही श्रेष्ठ, बाकी सगळे चुकीचे आहेत, असं जर असेल तर होणार नाही. पण त्याचबरोबर विवेकानंदांनी हेही सांगितलं शिकागोच्या भाषणात की 18वी सदी जी होती ती मुघल सल्तनतची होती. 19वी सदी जी होती ती इंग्रजांचा युनियन जॅक सगळं फरक होता. 20वी सदी जेव्हा आली तेव्हा अमेरिका एक सुपर पॉवर तयार झाली. आणि 21वी सदी जी आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी जी आहे ती व्हॅल्यू बेस्ड परिवार पद्धती, व्हॅल्यू बेस्ड शिक्षण पद्धती, मूल्याधिष्ठित संस्कृती, भारतीय संस्कृती यांची आहे, हिंदुस्थानची आहे, तो आपल्या सगळ्यांची आहे. आणि विश्वगुरू बनण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. आणि विश्वगुरू केवळ राजकारण्यांच्या सहकार्यातून होणार नाही, तर साहित्यिक आणि कवींची, पत्रकारांची तेवढीच ताकद या देशामध्ये उभी होईल, तेव्हाच ते यशस्वी होईल. त्यामुळे आमचे माध्यम वेगळे असतील, कदाचित साधनं वेगळी असतील, कदाचित आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत असू, पण सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्ट मात्र संगळ्यांचं एकच आहे. आणि या एका उद्देशातूनच आपण आपल्या समाजाला आणि राष्ट्राला आत्मनिर्भर, सुखी, समृद्ध, संपन्न करणं, प्रगती आणि विकासाकडे नेणं. आणि विकास म्हणजे केवळ संपत्ती अर्जित करणं एवढं नाही आहे, तर विकासाच्या बरोबर साहित्यातून, संस्कृतीतून, संगीतातून, नृत्यातून, नाटकातून, कवितातून माणूस पण देखील आपल्याला लक्षात येतं. लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही गोष्टी शिक्षण आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. आणि लोकसंघर्ष जो विषय आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सामूहिक प्रयत्नांमधूनच आपल्याला पुढे जायचं आहे. मतभिन्नता होऊ शकते, जेवढी माणसं आहेत तेवढे विचार असतात. मतभेद असू द्या, पण मनभेद असू देऊ नका. आणि आपण सगळ्यांनी मिळून जर आपलं जे मिशन आहे, जे स्पिरिट आहे, ते स्पिरिट जे आहे, लेटर अँड स्पिरिटमध्ये स्पिरिट महत्वाचं आहे. ते स्पिरिट जर आपल्या सगळ्यांचं एक असेल तर आपण सगळेजण मिळून एका दिशेने जेव्हा प्रयत्न करू तेव्हा नक्कीच आपण ते उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही. मदनलाल दिगरा आपले क्रांतिकारक असं नेहमी म्हणायचे की सगळे हिंदुस्थानी एका वेळा शिस्तीत थुकले तरी एकच वाहून जाते, पण दुर्भाग्याने आपल्या इतिहासात एका वेळी हे होऊ शकलं नाही. जातीयवाद, सांप्रदायिकता, भाषावाद, विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, एक दुसऱ्याच्या बद्दलचा उत्साह, द्वेष, हे आपल्या समाजाची विशेषता नाही आहे, वैशिष्ट्य नाही आहे. मनाचा मोठेपणा
आपला विरोधी विचार करत असेल तरी त्याच्याबद्दलची स्वीकारार्हता आणि त्याचबरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची मनोवृत्ती, त्यातूनच राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या कामात आपण यशस्वी होऊ. आणि जे विवेकानंदांनी सांगितलं ते विश्वगुरू होण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू. आणि त्या दृष्टीने एक लोकप्रबोधनाच्या चळवळीतून साहित्य संमेलनामध्ये जे वैचारिक मंथन चिंतन आपण सगळ्यांनी केलं, या चिंतनातून या हजारो लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा देण्याची ताकद ज्या विचारातून आपण सगळ्यांनी निर्माण केलेली आहे, त्या सर्व साहित्यिकांना कवींना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खरोखर हे रिप्रेझेंटेशन म्हणजे जनसंमेलन आहे, हे मोजक्या लोकांचं नाही आहे. आमच्याकडे नेहमी म्हणलं जातं की सगळ्यात चांगली ऑर्गनायझेशन जी आहे ए क्लास ऑर्गनायझेशन विथ ए मास फॉलोइंग. त्यामुळे स्ट्रक्चर इकडे उभं आहे, ते छोटं आहे, पण त्याकरता समर्थन करणाऱ्या हजारोच्या संख्येने खेड्या पाड्यातून शेतकरी शेतमजूर गरीब निरनिराळी जात पंथ धर्म भाषा सगळे मिळून यांनी या वैचारिक चिंतनातून हे जे अमृत निघालं आहे त्या अमृताचा आस्वाद घेतला. हीच या साहित्य संमेलनाची सगळ्यात मोठी फलश्रुती आहे. मी आपल्या सर्व रसिकांना आणि साहित्य संमेलनाला एवढा प्रचंड प्रतिसाद देणाऱ्या जनतेला हात जोडून नम्रतापूर्वक अभिवादन करतो. आणि अरुणाताईंना, मदन भाऊंना, डॉक्टर कोलते, वैशालीताई, सगळ्या यवतमाळच्या ज्यांनी सहकार्य त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार.